नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल। मित्रांनो, हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी आपणास शेअर करतो आहे। राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर पर्यवेक्षी यंत्रणेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आजही हजारो विद्यार्थी इम्पोर्ट झालेले नाहीत आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की अनेक विद्यार्थी एकतर ड्रॉपबॉक्स मध्ये पडलेले आहेत किंवा अनेक विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेलेले आहेत, परंतु ते अजूनही ड्रॉपबॉक्स मध्ये गेलेले नाहीत। युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर एक महत्त्वाचा अपडेट आहे। तो जुनाच अपडेट आहे, परंतु पुनश्च एकदा मी आपणास सांगतो आहे। युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टल मध्ये रिक्वेस्ट मॅनेजमेंट नावाचं एक मॉड्यूल आहे आणि जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट सेंड करणार नाही तोपर्यंत दुसरी शाळा किंवा जिल्हा स्तरावरून किंवा तालुका स्तरावरून त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकता येणार नाही। एकदा आपण रिक्वेस्ट केली की 3 दिवस ती मुख्याध्यापक यांच्याकडे पेंडिंग असणार आहे आणि त्याच्यानंतर ती रिक्वेस्ट डिस्ट्रिक्ट लेवलला फॉरवर्ड होणार आहे आणि जर एखादे मुख्याध्यापक आपली ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नसतील तर आपण पूर्ण पुराव्यासह डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा। ओरिजिनल टीसी, त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड आणि शक्य असेल तर त्या विद्यार्थ्याचा आपल्या शाळेच्या समोर फलकासह आणि त्याचबरोबर स्वतः मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासह टाइम स्टॅम्प कॅमेराचा उपयोग करून फोटो काढावा। तो पुरावा आपण डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना दाखवावा। ते त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकून देतील आणि मग आपल्याला तो विद्यार्थी इम्पोर्ट करता येणार आहे। महत्त्वाचा अपडेट आहे, वेळ फार कमी आहे। 30 सप्टेंबर 2025 हा रेफरन्स डे आहे आणि या दिवसाच्या पूर्वी आपल्याला सर्व विद्यार्थी इम्पोर्ट करायचे आहेत। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पण करायचे आहेत। पहिल्या वर्गामध्ये जे मुलं दाखल झालेली आहेत किंवा प्री प्रायमरी क्लासेस मध्ये जी मुलं दाखल झालेली आहेत त्या मुलांचे आधार कार्ड आपण व्हॅलिड करून घ्यावेत आणि ते व्हॅलिडेशन करण्याची प्रोव्हिजन मुख्याध्यापक यांच्या लॉगिनला आहे। ऑटो अपडेट आहे, ऑटो व्हॅलिडेशन आहे। जसं आपण जनरल प्रोफाइल अपडेट कराल त्या मुलाचा आधार कार्ड व्हॅलिड आहे की नाही हे आपल्याला तात्काळ कळेल आणि त्याही नंतर जर आपलं आधार व्हॅलिडेशन होत नसेल तर आपण तात्काळ डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क साधावा। ते आपल्याला ते व्हॅलिडेशन करून देतील। शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट आपण करून घ्यावे। महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे। मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या YouTube चॅनल मधून आपणास हे मार्गदर्शन मी केलेलं आहे। विनंती आहे की एज्युकेट भारत या चॅनलला आपण सातत्याने पाहत राहावं, नियमित पाहत राहावं आणि या चॅनलच्या माध्यमातून आलेले व्हिडिओ आपण पूर्ण पाहावे। 10 वेगवेगळे व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओ आपण एज्युकेट भारतचा बघावा, कारण 25 वर्षाचा माझा हा अनुभव आहे आणि या अनुभवातून डायसवर किंवा युडासवर किंवा युडास प्लसवर नेमकं आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपला डेटा ॲक्युरेट होईल, 100% ॲक्युरेट होईल, ज्याच्यावर विश्वास करता येईल असा डेटा आपण शासनाला देऊ शकता। म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांना शेअर करा। मित्रांनो, भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।